नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 24वा दिवस. कधीतरी तुम्ही तुमच्या आईबरोबर किंवा वडिलांबरोबर बँकेत गेला असेल. बँकेमध्ये कशा प्रकारचे व्यवहार चालतात ते आपण आज पाहणार आहोत. ट्रान्झॅक्शन ऑफ अ बँक. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. बँकेमध्ये कोणकोणत्या प्रकारची खाती असतात, कशा प्रकारे व्याज दिलं जातं, या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. इयत्ता 7वीचं 10 नंबरचं जे चॅप्टर आहे त्याच चॅप्टरची या ठिकाणी तुम्हाला मी माहिती समजून देतो. त्याच माहितीचा या 24व्या दिवशी आपण आज अभ्यास करणार आहोत. लेट्स रिकॉल. अ बँक इज गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन. A bank is a government recognized institution that carries out transaction of money. Government recognized institution म्हणजे सरकार मान्य संस्था. that carries out transaction आणि ती काय करते, मग व्यवहार करते. ऑफ मनी. कशाचा व्यवहार करते, तर पैशांचा. बँक मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी. आणि बँक आपल्याला काय करते का, या पैशाचं योग्य प्रकारे नियोजन करायला सांगते, किंवा बँकेमुळे पैशाचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे करता येतं, सोपं जातं. दॅट इज म्हणजेच, याचा अर्थ म्हणजेच. टू फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय करायचं आहे, नियोजन करायचं आहे, अर्थनियोजन. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर विथड्रॉ कॅश फ्रॉम इट. म्हणजे आपण बँकेमध्ये काय करू शकतो, पैसे ठेवू शकतो, म्हणजे रक्कम ठेवू शकतो, रोख रक्कम. कॅश म्हणजे रोख. इन अ बँक ऑर विथड्रॉ कॅश फ्रॉम इट, किंवा आपण बँकेमधून काय करू शकतो, रक्कम काढू शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन ॲन अकाउंट इन अ बँक. आणि मग या हेतूने आपण बँकेमध्ये खातं उघडणं गरजेचं असतं. बँक अकाउंट आर ऑफ व्हेरियस काइंड. म्हणजे बँकेचे जे अकाउंट आहेत, अकाउंट म्हणजे खाते, या खात्याचे विविध प्रकार आहेत. लेट्स लर्न. आपण आता ती कोणती आहेत खाते ती जाणून घेऊया. फर्स्ट अकाउंट आहे करंट अकाउंट. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात चालू खाते. करंट अकाउंट म्हणजे चालू खाते. हे डिफरंट टाईप ऑफ अकाउंट्स म्हणजे खात्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ए करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स. ट्रेडर्स म्हणजे व्यापारी लोक. व्यापारी लोक जे असतात त्यांच्याकरता हे सर्वसाधारणपणे खातं असतं. दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. आणि मग ते काय करतात, पैशांचा दररोज काय करत असतात, हे व्यवहार करत असतात. चालू खाते हे व्यापाऱ्यांसाठी असतं, पैशाचे व्यवहार करण्यासाठी असतं. ॲन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. म्हणजे खातेदार काय करू शकतो, अकाउंट होल्डर म्हणजे खातेदार. कॅन डिपॉझिट म्हणजे जमा करणे. ऑर विथड्रॉ म्हणजे काढणे. डिपॉझिट करणे म्हणजे पैसे बँकेमध्ये भरणे, त्याला म्हणतात डिपॉझिट करणे. आणि विथड्रॉ म्हणजे बँकेतून पैसे काढणे. बघा, फ्युचरमध्ये पण तुम्हाला या बँकेशी संबंध येणार आहे, त्याच्यामुळे ही माहिती पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यायची. ॲन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. अकाउंट होल्डर म्हणजे कोण, खातेदार, ज्याचं बँकेमध्ये खाता येतो. डिपॉझिट म्हणजे भरणे. ऑर विथड्रॉ म्हणजे काय करणे, रक्कम काढणे. मनी एनी टाईम इन अ डे म्हणजे कितीही वेळा तो काय करू शकतो, खातेदार किती वेळा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करू शकतो म्हणजे भरू शकतो. ऑर विथड्रॉ म्हणजे काढू शकतो. द बँक इश्यू अ पासबुक फॉर धिस अकाउंट
अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. या खात्यासाठी काय करते बँक, एक पासबुक देते. पासबुक हा काय प्रकार आहे माहिती तुम्हाला एकदमच अननोन तुम्ही आहात याबाबत असं नाही आहे. ज्याच्यामध्ये पैशाचा केलेला व्यवहार काय केला जातो, प्रिंट केला जातो, नोंदणी केली जाते, त्याला म्हणतात काय, पासबुक. आणि ते पासबुक बँक काय करते, आपल्याला इश्यू करते म्हणजे देते. फॉर दिस अकाउंट अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. आणि मग बँक आपल्याला चेकबुकसुद्धा देते जर आपण चेकबुकची मागणी केली तर. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. या खात्यामध्ये करंट खातं म्हणजे चालू खातं, या खात्यामध्ये बँक आपल्याला व्याज देत नाही. लक्षात घ्या, या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज, ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. मनी कॅन ऑल्सो बी विथड्रॉ ऑर डिपॉझिटेड बाय चेक. म्हणजे आपण काय करू शकतो, मनी विथड्रॉ करू शकतो और डिपॉझिट करू शकतो बाय चेक. चेक देऊन आपण काय करू शकतो, हा चेक म्हणजे धनादेश, त्याला मराठीमध्ये म्हणतात धनादेश. तो आपण काय करू शकतो, देऊन पैसे काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो किंवा काढू शकतो, विथड्रॉ करू शकतो. आता थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं का, हे जे खातं आहे हे खातं कुणासाठी आहे तर ट्रेडरसाठी म्हणजे व्यापारी लोकांसाठी. याचा फायदा काय का, यामध्ये आपण किती वेळा पैसे काढू शकतो दिवसातून आणि किती वेळा पैसे भरू शकतो, हे दुसरा त्याचा एक विशेष गुणधर्म. त्याच्यानंतर पासबुक असतं या खात्याचं. त्यानंतर चेकबुक जर आपण मागणी केली तर आपल्याला मिळतं. यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळत नाही आणि चेकच्याद्वारे आपण पैसे डिपॉझिट करू शकतो किंवा काढू शकतो. देन सेकंड अकाउंट, सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंट यालाच म्हणतात बचत खाते, याला म्हणतात बचत खाते. जास्त प्रमाणात या सेविंग खात्यामध्ये लोकांचे पैसे असतात. ए पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट अँड ओपन अ सेविंग अकाउंट. म्हणजे व्यक्ती काय करते, अ पर्सन कॅन डिपॉझिट म्हणजे भरणे, अ मिनिमम म्हणजे कमीत कमी, अमाऊंट रक्कम, अँड ओपन अ सेविंग अकाउंट. आणि मग खातं काय करते, सेविंग अकाउंट काय करते, उघडते, बचत खातं. म्हणजे खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खातं काय करावं लागतं, उघडावं लागतं किंवा तो उघडू शकतो. इन सम बँक नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अँड अकाउंट. काही बँकेमध्ये रक्कम जमा न करता खाते उघडता येते. या खात्यावर द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. आणि मग या खात्यावर दररोज जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. क्रेडिट म्हणजे पत, म्हणजे आपले पैसे बँकेमध्ये आहेत दररोज, त्याच्या आधारे बँक काय करते, आपल्याला काही प्रमाणात व्याज देते. देअर आर सम रिस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉ फ्रॉम धिस अकाउंट. आणि तुमच्यावरती काय केले जातात, रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय, बंधनं, निर्बंध, काही निर्बंध घातले जातात. कशासाठी तर या खात्यातून पैसे काढण्यासाठी. या खात्यातून पैसे काढण्यासाठी काही काय केले जातात, बंधने घातली जातात. म्हणजे अनेकदा ठराविक काळामध्ये किती पैसे काढता येणार यावर काय असतं, बंधन असतं. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यू पासबुक अँड ऑन डिमांड अ चेकबुक. या खात्यामध्ये सुद्धा काय करते बँक, या अकाउंट होल्डरला म्हणजे खातेदाराला काय करते, पासबुक देते आणि डिमांड जर केलं तर चेकबुक पण देते. चेकबुक, धनादेश आणि पासबुक ज्याच्यामध्ये नोंदी प्रिंट केल्या जातात दैनंदिन व्यवहाराच्या, म्हणजे आर्थिक व्यवहार जे केले जातात, आर्थिक म्हणजे पैशाचे व्यवहार. त्याच्यानंतर आता या अकाउंटचा जर आपण विचार केला तर काय बघा, इन शॉर्टमध्ये मिनिमम अमाऊंट भरून आपण एक अकाउंट काय करू शकतो, ओपन करू शकतो.
काही बँकेमध्ये मिनिमम अमाऊंटची पण गरज पडत नाही, आपण अकाउंट ओपन करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा यामध्ये विचारात घ्यायचा आहे की बँक काय करते, यावरती थोड्याशा प्रमाणात काय करते, जे आपलं बँकेमध्ये बॅलन्स असेल, शिल्लक असेल, त्यावरती व्याज देते. परंतु बँकेतून किती वेळा पैसे काढायचे यावरती या खात्यामध्ये बंधन असतं. बँक आपल्याला काय करते, पासबुक देते, आणि जर आपण डिमांड केलं, डिमांड म्हणजे मागणी केली तर आपल्याला चेकबुक पण देतं. त्यानंतर पुढील अकाउंट आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट याचा अर्थ असा, आवर्ती ठेव खाते. रिकरिंग म्हणजे आवर्ती, डिपॉझिट म्हणजे ठेव, आणि अकाउंट म्हणजे खाते. आवर्ती ठेव खाते. आता हा खात्याचा काय प्रकार आहे बघा. द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. म्हणजे अकाउंट होल्डर जो असतो, खातेदार, तो काय करू शकतो, अमाऊंट डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट, म्हणजे प्रत्येक महिन्याला काय करतो, तो बँकेमध्ये काय करत असतो, पैसे भरत असतो. या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम काय करतो, तो जमा करतो. डिपॉझिट करणे म्हणजे जमा करणे, भरणे. द बँक गिव्स an interest on the deposit which is more than that paid for the saving account. या प्रकारच्या ठेवीवर काय करते, बँक व्याज देते. द बँक गिव्स an interest on the deposit which is more than that paid for the saving account. म्हणजे या ठिकाणी काय होतं का, बचत खात्यापेक्षा या अकाउंटमध्ये काय मिळतं, व्याज जास्त मिळतं. बचत खात्यापेक्षा व्याज काय मिळतं, जास्त मिळतं. सच ॲन अकाउंट इज अ मीन्स ऑफ कंपल्सरी सेविंग. म्हणजे अशा खात्यामुळे खातेदाराची काय होते, सक्तीची काय होते, बचत होते. म्हणजे ही या ठिकाणी पैसे एकदा जमा केले का, आपण महिन्याचे पैसे जमा केल्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्या पैशाची बचत करता येते. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से हजबंड अँड वाईफ. म्हणजे हे तुम्हाला काय करता येतं, जॉईंट अकाउंट काढता येतं. जॉईंट म्हणजे संयुक्त, दोघांचं मिळून अकाउंट काय करता येते, आपल्याला काढता येतं. उदाहरणार्थ कोण, हजबंड अँड वाईफ म्हणजे पती पत्नी. ऑर गार्डियन म्हणजे पालक, अँड ऑर्ड म्हणजे पाल्य. गार्डियन ऑर काय, ऑर्ड म्हणजे काय, पालक आणि पाल्य. ETC म्हणजे इत्यादी. बिसाइड अकाउंट्स ऑफ बिझनेस पार्टनर, हाऊसिंग सोसायटी, ट्रस्ट ऑफ व्हॉलेंटरी एजन्सीज, ETC. म्हणजे कोण कोण येतं बघा यामध्ये, व्यवसायातील भागीदार, बिझनेस पार्टनर. त्याच्यानंतर हाऊसिंग सोसायटी म्हणजे आपल्या हाऊसिंग सोसायटी असतात बघा, ज्यामध्ये आपण मेंटेनन्स वगैरे जमा करतो. त्यानंतर ट्रस्ट, सेवाभावी ऑफ व्हॉलेंटरी. ट्रस्ट ऑफ व्हॉलेंटरी म्हणजे काय, सेवाभावी नॅस. एक ट्रस्ट असते, संस्था. व्हॉलेंटरी एजन्सीज आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन वन पर्सन. आणि हे खातं काय केलं तर मग एकापेक्षा जास्त व्यक्ती काय करू शकतात, हे ऑपरेट करू शकतात. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींना वापरणं हे जरुरीचं असतं. म्हणजे या ठिकाणी हजबंड अँड वाईफ म्हटलं, पती पत्नी, तर हे पती पण हे खातं वापरू शकतो आणि पत्नी पण वापरू शकते, त्याप्रमाणे. त्याच्यानंतर पुढील टाईप आहे अकाउंटचा फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव खातं. फिक्स म्हणजे कायम रक्कम फिक्स करून ठेवायची, म्हणजे ती रक्कम आपण काढू शकत नाही. अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. म्हणजे डिपॉझिटर म्हणजे कोण, रक्कम ठेवणारा.
ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत काय करू शकतो, तो जमा करू शकतो, ठेवू शकतो. फिक्स पिरियड म्हणजे ठराविक कालावधी. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट अ ग्रेटर रेट ऑन इंटरेस्ट दॅन द सेविंग अकाउंट. या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक काय करते, व्याज देते. बघा, दिस डिपॉझिट अट्रॅक्ट अ ग्रेटर रेट ऑन इंटरेस्ट दॅन द सेविंग अकाउंट. म्हणजे सेविंग अकाउंटपेक्षा यावरती काय होतं, सेविंग अकाउंट बचत खातं त्याच्यापेक्षा इथे व्याज काय होतं, जास्त मिळतं. हाऊएव्हर दिस रेट आर डिफरंट इन डिफरंट बँक. म्हणजे जसे वेगवेगळ्या बँक असेल तर त्याप्रमाणे वेगवेगळा काय असतो याचा दर असतो हा व्याज देण्याचा. सिनियर सिटीजन्स गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन युजल. आणि मग सिनियर सिटीजन असतात जे ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध लोक, ज्येष्ठ नागरिक नियमित दरांपेक्षा त्यांना थोडासा व्याजदर काय होतो, हा जास्त मिळतो. अशा प्रकारे हे डिफरंट टाईप अकाउंटचे आहेत, त्याचा आपण स्टडी केलेला आहे. प्रॅक्टिस कॉर्नर. मॅच द फॉलोविंग. आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं आहे, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. एका साईडला त्यांनी टाईप ऑफ अकाउंट्स दिलेले आहेत बघा, आणि सेकंड साईडला त्यांनी त्याबाबतचे काही स्टेटमेंट दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे त्या अकाउंटची, आणि त्यांची आपल्याला काय करायची आता जोडी जुळवायची. फर्स्ट दिले बघा, करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट. फर्स्ट पेअर त्यांनी जॉईंट करूनच दिलेली. करंट अकाउंट आपण अगोदर माहिती सगळी मिळवलेली आहे. ॲन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. म्हणजे दिवसातून किती वेळा काय करू शकतो अकाउंट होल्डर, खातेदार, मनी डिपॉझिट करू शकतो म्हणजे भरू शकतो, और विड्रॉ करू शकतो. अगोदर सर्व सांगितलेले आहे तुम्हाला. म्हणजे ही पेअर त्यांनी जॉईंट करून दिलेलीच आहे आपल्याला. देन सेविंग अकाउंट. आता सेविंग अकाउंटचा जर विचार केला तर यातली कोणती पेअर लागू पडते बघा. देअर आर सम रिस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विड्रॉ फ्रॉम धिस अकाउंट. म्हणजे यावरती बंधने असतात का, दिवसातून किती वेळा आपण काय करू शकतो, मनी विड्रॉ करू शकतो, काढू शकतो. हा एक त्यांनी ही एक माहिती त्यांनी दिलेली आहे. हा एक फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट, द डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. फिक्स पिरियडसाठी काय करू शकतो डिपॉझिटर ही मनी काय करू शकतो किंवा अमाऊंट काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो. याचा अर्थ असा, द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन अकाउंट. आणि हे तर जॉईन करून दिलेलेच. म्हणजे तुम्हाला 3 पेअर काय करायच्यात, फक्त आता मिळवायच्या आहेत. सेविंग अकाउंटचं काय येणार आहे बघा. सेविंग अकाउंटमध्ये काही बंधने असतात की आपण दिवसातून किती वेळा मनी काय करू शकतो, विथड्रॉ करू शकतो. म्हणजे याची पेअर इथे गेली. म्हणजे आपल्याला ही पेअर इथे जॉईन करावी लागेल याप्रमाणे. देन रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, याची पेअर एकतर ही येईल किंवा ही येईल. द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिट एव्हरी मंथ इन अ अकाउंट. म्हणजे प्रत्येक महिन्याला तो त्यामध्ये रक्कम भरू शकतो. म्हणजे यालाच आपण म्हणतो रिकरिंग अकाउंट. म्हणजे हे स्ट्रेट आले बघा पेअर याप्रमाणे. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट, यामध्ये काय करतो, अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट फॉर फिक्स पिरियड इन द बँक. म्हणजे फिक्स पिरियडसाठी काय करतो, तो रक्कम काय करतो यामध्ये भरतो. हे आपल्याला इथे जॉईन करावं लागेल. आणि अशा प्रकारे आपण या पेअर काय करू शकतो, मिळवू शकतो. एक अकाउंट संदर्भातला हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला मी समजून दिलेला आहे. त्याचा तुम्ही स्टडी करायचा आहे. 7 स्टँडर्डचं मॅथ्सचं
बुक घ्यायचं, त्यामधील 10 नंबरचा चॅप्टर हा आहे.